नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे सावीचा जो जीव आहे अवंती आणि नीता मिळून वाचलेला आहे। तर आता इकडे पराग इकडे धैर्याचं बोलणं करून देतो आणि आता इकडे तो बोलतो की धैर्य, मी बाहेरच इकडे बसून आहे, जर तुला काही लागलं तर मला हाक मार, कारण जर तिकडे तुला सावीची म्हणजे सावीला तुझी गरज पडली तर मी लगेचच तुला व्हिडिओ कॉल वगैरे करू देऊ शकलो पाहिजे म्हणूनच। आता इकडे त्यावर तो तर बाहेरच असतो, तिथेच पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून। पण आता इकडे सावी, आता इकडे तिला म्हणजेच इकडे नीता आणि अवंतीने कसं बसं झोपू घातलेलं असतं। आता इकडे ती फक्त धैर्याचा विचार करत असते, आता कशी बशी तिला झोप लागते। पण मात्र आता इकडे रात्र झालेली असते आणि आता इकडे इकडे ही जी असते दामिनी आणि भास्कर आणि विलास आता इकडे त्यांचा प्लॅन चालू करतात। म्हणजेच काय, इकडे सावी झोपलेली असते, आता इकडे एकदम तिच्या रूमची पूर्ण लाईट बंद करतात, तिचे जे खेळणे असतात ते आपापच चालू होतात, म्हणजेच ते बँड वगैरे वाजवत असतात, तिथले जे फुटबॉल असतात ते आपापच उडायला लागतात। आता हे सगळं बघून एकदम ती घाबरते आणि उठते की ससुल्या, हे असं कसं काय वाजतंय आणि असं का होतंय। आता इकडे तिला काही समजत नसतं आणि आता इकडे तिला काहीतरी भास होतो की खिडकीमधून कोणीतरी येणं जाणं करत आहे आणि तो खरंच असतो, गुंडाच असतो, ज्याने सावीवर म्हणजेच तिच्या इज्जतीवर हात टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा तोच गुंडा असतो, त्याच्या पूर्ण अंगावर त्याने ब्लँकेट घेतलेलं असतं आणि तो खिडकीतून असं धावत पळत जात असतो, म्हणजे सावीला भेवडण्यासाठी मुद्दाम। हे सगळं त्यांचाच प्लॅन असतो। इतकंच नाही तर आता एकदम तिला रूममध्ये खूप भीती वाटत असते आणि म्हणून ना तिकडे ती धावत पळत तिकडे हॉलकडे जाते। आता इकडे तिला तिथे सुद्धा काही म्हणजे असे खेळणे आपापच खेळताना वगैरे दिसतात आणि सगळ्या लाईट्स बंद असतात। आता इकडे तिला खूप भीती वाटत असते, ती फ्रेंड्स अशी हाका मारत असते। ती आता इकडे भीती वाटत असते म्हणून तिकडे ती लपण्याचा प्रयत्न करते, तिच्या तोंडातून अक्षरही निघत नसतात, फक्त ती रडत असते आणि फ्रेंड अशी बोलत असते। आता इकडे तिला समजत नसतं कुठे जावं आणि कुठे नाही, आणि म्हणून तिकडे तिला बाहेर जाण्याचा रस्ता दिसतो आणि एकदम ती जाणार तर एकदम तिला आठवतं की तिने तिच्या फ्रेंडला म्हणजेच धैर्याला वचन दिलेलं होतं की तो येईपर्यंत ती कुठेही जाणार नाही त्याला सोडून, आणि म्हणून तिकडे ती परत वापस तिचा पाय अंदर घेते। आता इकडे तिच्या आईच्या घरी म्हणजेच आता इकडे तिच्या जी सावीने तिला साडी दिलेली असते ती एकदम कपाटातून पडते, त्यावरती विचार करते की किती हौशीने माझ्या सावीने ही मला साडी दिलेली होती आणि अचानक का पडली असेल, तिला माझी गरज वगैरे असेल का, आणि म्हणून तिकडे ती नीताला फोन करते। आता इकडे ती बोलत असते की मला सावीसोबत बोलायचं आहे, प्लीज तुम्ही देता का। आता इकडे ती द्यायला जाणार तितक्यात आता इकडे मागून भास्कर येतो आणि बोलतो, कोणाची बोलतेस तू, यांच्याशी नाही। आता इकडे त्यावर तो सांगतो की सावी झोपलेली आहे आणि तिकडे तो फोन ठेवून देतो आणि तिकडे तो नीताला बजावतो की काही झालं तरी त्या सावीला तिच्या घरच्यांपर्यंत पोहोचू द्यायचं नाही, तिला फोनवर बोलू द्यायचं नाही, आणि आता इकडे तिला चांगलंच त्यांनी धमकावलेलं असतं। इकडे नीता मनातल्या मनात विचार करते की इथे भाऊजी जेलमध्ये आहेत, सावीसुद्धा घरी एकटी आहे, आणि असं असताना इकडे भाऊजी आणि हे दामी म्हणजेच इकडे आईसोबत काय करत असेल, कारण ते भाऊजींना सोडण्याचा तर काही प्रयत्न करणार नाही हे तिला चांगलंच माहिती असते, पण काहीतरी नवीन संकट येणार हे तिला चांगलंच आता इकडे मनातल्या मनात वाटत असतं। आता इकडे सगळे झोपलेले असतात, आता इकडे सावी खूप भीत असते, खूप जोरजोराने किंचाळत असते। आता इकडे दामिनी भास्कर विलास लपून बघत असतात। इतकंच नाही तर आता इकडे ते जे कुत्रे असतात ते ओरडत आहे, ते किंचाळत आहे, असं ते तिथे अलार्म वगैरे लावतात। हे सगळं बघून तिला खूप भीती वाटते आणि एकदम ती धावायला जाणार तर समोरून तो गुंडा येतो। आता एकदम ती पळण्याचा प्रयत्न करते, तितक्यात आता इकडे तो गुंडा तिच्या समोरून येतो। इतकंच नाही तर आता इकडे तिला भीती वाटत असते, एकदम समोरून तिच्या बॉल येतो आणि एकदम तिला जोरात लागतो, ती खालीच कोसळते। आता एकदम ती पडल्याबरोबर आता इकडे तिच्या डायनिंग टेबलच्या खालून तो जो गुंडा असतो तिला जोरात ओरडण्याचा प्रयत्न करत असतो। तिला सगळं काही आठवत असतं, हे तर आधीसुद्धा तिच्यासोबत झालेलं आहे, आणि म्हणून तिकडे ती जोरात ओरडत असते। गुंडा असतो तो आता इकडे तिला डायनिंग टेबलच्या खालून खेचत असतो। आता इकडे ती खूप जोरात ओरडते। इकडे अवंतीला एकदम जाग येतो आणि बोलते की हा तर आवाज सावीचा आहे, हा भास वगैरे असेल का, आणि तिला पुन्हा तोच आवाज येतो। आता इकडे त्यावर ती विचार करते सावीचाच आहे आणि ती झोपली नसेल का, तिला काही वाईट स्वप्न वगैरे पकडलं असेल का, तिला भूक वगैरे लागली असेल का, भाऊजींनी म्हणजे मला माझ्या भरोशावर सोडून गेलेत आणि मला काय झालं ते बघावंच लागेल, आणि म्हणून आता इकडे सगळेजण म्हणजे इकडे नीता अवंती तिकडे धावत पळत जातात आणि एकदम लाईट ऑन करतात। आता एकदम सावी तिथे पडलेली असते। आता हे पाहून सगळेजण तिथे दामिनी वगैरे सगळेच येतात, इरा सुद्धा येते। आता इकडे तिला डायनिंग टेबलच्या खालून काढतात। आता तो जो गुंडा असतो तो इकडे दारातून वाकून बघत असतो, दामिनी त्याला हळूच इशारा करते की जा म्हणून। आता इकडे तो चालला जातो, पण मात्र आता इकडे भास्कर विलास जे असतात ते हसत असतात, ते म्हणजे सावीच्या या वागण्यावरून। पण मात्र आता इकडे इराला इकडे दामिनी भास्कर आणि या विलासच्या म्हणजे काही ना काही प्लॅनबद्दल तिला झळक लागलेलीच असते, कारण त्यांचे एक्सप्रेशन्स पाहून।
आता इकडे नीता अवंतीकडे सावीला समजवण्याचा प्रयत्न करतात, तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात, तिला एकदम मिठीत घेतात आणि तिला चूप राहा असं बोलत असतात, तिला पाणी वगैरे देत असतात. आता इकडे दामिनी सुद्धा तिचं नाटक चालू करते, बोलत असते की बघा ना बघा, एकच दिवस धैर्य नव्हता, बिचारीची काय अवस्था झाली आहे आणि माझं धैर्य तिकडे काय करत असेल. आणि आता मला ना खरंच सावीची खूप चिंता वाटते. आणि आता इकडे मुद्दाम ती देवी समोर जात असते आणि बोलत असते, देवी आई तू हे काय संकट आणलेस ग, अजून किती परीक्षा बघणार आहेस माझ्या धैर्याच्या प्रेमाची, कधी तुला पाझर फुटणार आहे, अगं काहीतरी चांगलं घडू दे. आता इकडे ती हे जे नाटक करत असते रडण्याचं वगैरे, आता हे बघून इकडे विलास आणि भास्करला जास्तच हसू येत असतं की आई असं कसं काय वागू शकते, इतकं नाटक कसं काय करू शकते म्हणून. आता इकडे ती तिचा म्हणजे देवीजवळचा अंगारा वगैरे इकडे सावीला लावत असते. आता एकदम सावी जोरात किंचाळते आणि बोलते की दूर हो म्हणून. आता इकडे त्यावरती बोलत असते, अगं बिचारी सावी काय झालंय तुला, सांग बरं काय अवस्था झाली बघा, तिला नेमकं काय बोलायचंय तिला ते सुद्धा सांगता येत नाहीये, काय हे अवस्था झाली आहे तिची. आता इकडे त्यावर ते बोलतात की नीता अवंती जा, तुम्ही ना हिला रूममध्ये घेऊन जा आणि ना तुम्ही तिला झोपवण्याचा प्रयत्न करा. आता इकडे ती फ्रेंडकडे जायचं असंच बोलत असते. त्यावर इकडे दामिनी बोलते की हो आपण जाऊया, चल आधी तू ना झोप जरा. आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये इकडे परागला तिकडे जोरात इकडे धैर्य हाका मारतो, कारण तो जो हवालदार असतो तो काही त्याला भेटूच देत नसतो. आता इकडे धैर्य म्हणजे परागचा आवाज, पराग त्याच्याजवळ धावत पळत येतो आणि बोलतो काय झालंय धैर्य. त्यावर तिकडे तो बोलतो की मला आत्ताच्या आता सावीला फोन लावून दे. त्यावर इकडे हवालदार अडवतो. आता हे पाहून इकडे पराग जो असतो त्याच्या अजून म्हणजे तोंडामध्ये त्याच्या घशामध्ये अजून 2-3 पैशांचा नोट्या चांगलाच त्याच्यात हातात ठेवतो, तेव्हाच तो त्याला कुठे फोन लावण्याचा त्याला परवानगी देत असतो. आता इकडे त्यावर तो फोन काढणार तितक्यात इकडे त्याचा फोन स्विच ऑफ दिसतो. आता हे पाहून इकडे तो बोलतो थांब मी लगेचच चार्जिंगला लावून येतो. आणि आता इकडे सावी खूप म्हणजेच घाबरलेली असते, खूप रडत असते. आता हे बघून इकडे नीता अवंती बोलत असते, सावी बाळा मी आहे ना, तुला काहीही होणार नाही, तू झोप, हा झोप. आता इकडे ती बोलत असते नाही तो आला, तो आहे म्हणजे आता इकडे त्या गुंडाचा ती सांगण्याचा प्रयत्न करते. आता इकडे त्यावरती म्हणजे इकडे अवंती बोलते हो हां तुझा फ्रेंड येणार. त्यावर आता इकडे ती बोलते नाही त्याला नको आणू. तर इकडे दामिनी बोलते बाप्पा ही तर आता धैर्यला सुद्धा नको म्हणते, मला तर काही समजतच नाही नेमकं हिचं काय झालं. त्यावर आता इकडे दामिनी बोलते की तुम्ही दोघी ना नीता अवंती आज ना तिला म्हणजे तुम्ही तिच्याच जवळ थांबा, कारण ना तिची अवस्था बघतच आहे तुम्ही. त्यावर तिकडे विलास बोलतो कशाला, काही काम नाही आहे, या दिवसभर या येडीच्या म्हणजे रात्रभर या येडीच्या मागे लागून या जागायच्या आणि सकाळी कामाच्या बोंबाबोंब व्हायच्या. आता इकडे विलास आणि भास्कर त्यांच्या बायकांना तिथून धमकावून नेण्याचा प्रयत्न करत असतो. आता इकडे त्यावर दामिनी बोलते असं काय करताय तुम्ही. आता इकडे त्यावर ते बोलते ए आई तू आम्हाला सांगू नको, आम्ही तुला आधीच म्हटलं होतं की या येडीला त्या हॉस्पिटलमध्ये टाक, येड्याच्या निदानीला करंट देऊन चुपचाप तरी बसता आलं असतं, पण आता तो धैर्य जाऊन बसलाय तिथे आणि आमच्या डोक्याला इथं हे लावून ठेवलं तुम्ही कटकट. आणि तिकडे तो दोघींनाही तिथून घ्यायला सांगत असतो. आता इकडे तितक्यातच तिथे धैर्याचा फोन येतो. आता इकडे दामिनी बोलते धैर्य तू कसं काय फोन केलास. आता असं म्हटलं बरोबर इकडे सावीला समजतं की धैर्याचा फोन आला आणि ती जोरात फ्रेंड अशी हाका मारत असते आणि बोलत असते की मला घेऊन जा इथून फ्रेंड, मला इथे नाही राहायचं, मला भीती वाटते. आता हे ऐकून हा भाग इथे संपतो. पण आता इकडे पुढील भागात पाहायला मिळणार आहे की तिकडे अशा प्रकारे दामिनीचा हा जो प्लॅन असतो सावीला वेडं करण्याचा तो सक्सेसफुल झालेला असतो. आणि तिकडे ती जे वेड्यांच्या हॉस्पिटलमधले लोक असतात त्यांना ती बोलवते आणि इकडे सावीला तिथून घेऊन जायला लावते. तर हा भाग आता तिकडे धैर्य कसा पोहोचेल सावीजवळ हा बघायला आपल्याला मनोरंजक ठरणार आहे. कसा वाटला भाग कमेंट करून कळवा. धन्यवाद.